नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. आज एका दादाने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे. स्वामींची त्या दादांना हम गया नहीं जिंदा है या वाक्याची खरंच खूप प्रचिती आलेली आहे. तर असाच काही या दादांचा अनुभव आहे. तर तो अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका. पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील, स्वामी भक्त असतील, तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग आपण दादांच्या अनुभवाला सुरुवात करूया. दादा सांगतात, मी 31 डिसेंबर 2016 ची रात्र जल्लोषाने 2017 ची सुरुवात जिंकलेल्या अवस्थेत असताना आम्ही मात्र जुनागडच्या प्रवासात होतो. तर 1 जानेवारी 2017 रोजी दुपारी 2:15 वाजता रितेश आणि मी जुनागडला पोहोचलो. त्यावेळी प्लॅटफॉर्मवर आमची भेट सोलापूरकडील श्री शहाणे व त्यांच्या मित्राशी झाली. त्यांच्यासोबतच रिक्षाने आम्ही भवनाथ तलेटीला निघालो. त्यावेळेस त्यांनी आमच्याकडे गिरनारची चौकशी केली. पहिल्यांदाच येत असल्याने त्यांना कसलीही कल्पना नव्हती, परंतु आम्ही त्यांना माहिती दिली. रात्री 1 वाजता आम्ही आमची 5वी गिरनार वारी चढण्यास प्रारंभ केला. नेहमीप्रमाणे पहिल्या पायरीवर डोके टेकून गुरु शिखरावरील दत्तगुरूंना, अंबा मातांना व गोरक्षनाथांना, त्याचप्रमाणे संपूर्ण पर्वतावरील ज्ञान व अज्ञात शक्तींना नमस्कार करीत आम्ही चढण्यास प्रारंभ केला. साधारण 200 ते 500 पायऱ्या दरम्यान आम्हाला बिबट्याचा वावर जाणवला. अवधूत अशी साथ घालत आम्ही पुढे निघालो. साधारण 1000 पायऱ्यांजवळ रितेशने पुढे मागे सांगितलेल्या असलेल्या लोकांना थांबायला सांगितले. पुढे असलेल्या धोक्याची सूचना जणू महाराजांनी केली होती. आमच्याजवळ लांब पल्ल्याचा टॉर्च नसल्यामुळे तेथील जमलेल्या लोकांजवळील एका व्यक्तीकडून आम्ही तो घेतला व संशय असलेल्या ठिकाणी टाकला. त्या क्षणी तेथील झाडीत लपलेल्या बिबट्याची आम्हाला झलक दिसली व सर्वांनी सोबत असलेल्या काठ्यांचा आवाज ऐकल्यावर त्याने तिथून धूम ठोकली. पुढे एका ठिकाणी आमच्या मागे पुढे कोणीही नव्हते, परंतु मित्र एक खोल दरी धुंदीतच बघत होता व मी तेच खाली बसलो होतो. रितेशला म्हणजेच मित्राला हाक मारली असता त्याची साथ येत नव्हती, परंतु मला मात्र झाडातून येणाऱ्या श्वापदाची चाहूल जाणवली. त्याला हलवून सविस्तर सांगेपर्यंत मागून काही मंडळी टॉर्च घेऊन वरती आली होती. त्यांच्याकडील एक टॉर्च घेऊन जेव्हा आवाजाच्या दिशेने आम्ही प्रकाश जर टाकला तेव्हा पुन्हा बिबट्याचे दर्शन झाले. तुला काय झाले ते असे मित्राने विचारले असता खाली त्या दरीमध्ये खोल काळोखात सुद्धा मला हातात त्रिशूल असलेला शंभू दिसत होता असे मित्र म्हणत होता. काही महिन्यानंतर त्या ठिकाणी जटाशंकराचे स्थान आहे असे आम्हाला समजले. 4:30 वाजता अंबाजीकडे पोहोचल्यावर हवागार व बोचरी होती. गोरक्षधोनीला येईपर्यंत 5 वाजले होते. 4:45 वाजता सोसाट्याच्या वाऱ्यामधून वाट काढत आम्ही गुरु शिखरावर पोहोचलो होतो. दरवाजा बंद होता, परंतु सर्वजण पायरीत बसले होते. आता आरती सुरू होती. आरती आटोपल्यावर सर्वांना आत घेण्यात आले व दर्शन सुरू झाले. यावेळेस आम्ही दत्त महाराजांसाठी रुद्राक्षांची माळ सोबत घेतली होती. मित्राची माळ ज्याच्याकडे परत आली आणि माझी माळ दत्त मूर्तीला घातली गेली. त्यावेळी दत्त पादुकांकडे पाहिल्यानंतर वरती चढत असताना झालेल्या दर्शनाची पुन्हा आठवण झाली. जयंतेरासमोर येण्या अगोदर साधारण 300 पायऱ्या बाकी असताना किंचित लंगडत खाली येताना एक व्यक्ती दिसत होती. काही काळ थांबलेलो असताना मित्राला त्याच्या शरीरातून त्याचा आत्मा त्या व्यक्तीला साष्टांग नमस्कार करीत आहे व ती व्यक्ती त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला उचलून घट्ट आलिंगन देत आहे असा भास झाला. त्याने हे सर्व मला सांगेपर्यंत ती व्यक्ती आमच्या पुढ्यात उभी राहिली व जय श्री कृष्ण असे म्हणत खाली उतरू लागली. आम्ही देखील प्रत्युत्तर म्हणून जय श्री कृष्ण म्हटले. त्यावेळेस कोण हे विचारता मित्राने मला चेहरा नीट बघा असा तो धनकवडीचा योगी शंकर महाराज असे सांगितले. जयशंकर असा प्रतिसाद मित्राने देताच समोरून महाराजांनी देखील मागे वळून पाहिले आणि जयशंकर असा प्रतिसाद दिला. तेव्हा त्यांचा चेहरा स्पष्टपणे मी ओळखला. मी सुद्धा जयशंकर असा आवाज दिला. त्यालाही त्यांनी जयशंकर म्हणून प्रत्युत्तर दिले व ते तडक खाली उतरले. अशा प्रकारे हम गया नहीं जिंदा है याची प्रचिती महाराजांनी दिली होती. आमच्या मागोमाग येणाऱ्या पुण्याच्या तिघांना महाराजांचे दर्शन झाले. ते वगळता इतर कोणाला ते दिसले नव्हते असे आम्हाला नंतर कळले. पादुकांजवळील दर्शन आटपून कमंडलू कुंड येथील धुनीजवळ आम्ही आलो व फेब्रुवारीमधील होणाऱ्या नामस्मरणाविषयी पुन्हा एकदा भंडारी बापूंकडे शब्द टाकला, परंतु बांधकाम सुरू असल्यामुळे येथे सोय होणार नाही असे प्रत्युत्तर आले. त्यामुळे नाराज होऊनच जशी महाराजांची इच्छा असे म्हणत आम्ही निरोप घेतला
गोरक्षनाथांच्या धुनीजवळ ध्यान साधना करून तेथे देखील फेब्रुवारीच्या नामस्मरणाचे काही होते का याचा आम्ही प्रयत्न करत होतो, परंतु तेथे सुद्धा रात्री थांबू शकत नाही अशी नकार घंटा वाजली. अंबा मातेचे दर्शन घेतल्यावर फेब्रुवारीमध्ये नामस्मरण होणार की नाही अशा द्विधा मनस्थितीत असताना व दर्शन घेऊन बाहेर निघत असताना शेवटी लेकरांची काळजी आईच करणार असे मी रितेशला म्हणजेच मित्राला सांगितले. आईकडून आपले काम होणार, तू विचारून बघ असे मी म्हणालो. त्याच वेळी तेथील मुख्य पुजारी समोरून स्मित हास्य करीत येत होते. त्यांना आम्ही उभ्या उभ्या रात्रभर चालणाऱ्या नामस्मरणाच्या कार्यक्रमाबद्दल सांगितले. त्यावेळेस त्यांनी रितेशला त्यांच्या मुख्य आसनावर शेजारी बसवले व कार्यक्रमाची रूपरेखा समजावून घेतले व काही क्षणातच संपूर्णपणे सहकार्य करण्याची ग्वाही दिली. तसेच तिथे आल्यानंतर चहा, नाश्ता व जेवण याची जबाबदारी देखील घेतली. त्यामुळे साक्षात आईच्या पदराखाली आपला कार्यक्रम होणार या आनंदाने आम्ही आई अंबेचा निरोप घेतला. खाली उतरत असताना गोमुगंगेचे दर्शन घेऊन आनंद गुफा येथील गुहेत जाण्याचा योग आला. अरुंद पण प्रचंड लांब अशा त्या गुहेत शिरताना मनात प्रचंड भीती होती, परंतु महाराज लीला घडवत होते. शंभो व काली माता यांचे दर्शन घेत आम्ही बाहेर आलो. तेथील नैसर्गिक पाण्याचा जरा मंजूळ आवाज करीत होता. दुसऱ्या रस्त्याने आम्ही खाली उतरलो. गिरनारच्या या दुसऱ्या रस्त्यावर कोणतीही रहदारी नव्हती, त्यामुळे गिरनारीच्या सानिध्यात आम्ही मजेत उतरत होतो. त्यावेळी काही सिद्ध योग्यांचे चुटपुटे दर्शन रितेशला झाले, परंतु क्षणातच ते लुप्त होत असत. दुपारी सुमारे 1:15 आम्ही खाली उतरलो आणि मिळालेल्या अनुभवाच्या गाठोड्यासहित घराकडे वळलो. बघा स्वामी भक्त हो, ह्या दादांचा अनुभव अतिशय सुंदर असा अनुभव आहे. ह्या दादांनी खरंच स्वामींचे म्हणजेच त्यांच्या रूपात येऊन आपले जे शंकर महाराज आहेत, जय शंकर अशा मूर्तीमध्ये त्यांना साक्षात स्वामीच भेटल्याचे म्हणजे हम गया नहीं जिंदा है हे त्यांना साक्षात दर्शन देऊन समजले. तुम्हाला माहिती आहे, स्वामी शंकर महाराज, दत्त महाराज हे जे अवतारी पुरुष आहेत ते गेलेलेच नाहीत. आपण स्वामी पुण्यतिथी कधीच म्हणू शकत नाही. हम गया नहीं जिंदा है. ज्या दिवशी स्वामींनी समाधिस्थ केलं त्या दिवशी स्वामींनी स्वतः डोळे उघडून सांगितलं की मी गेलेलो नाही, मी फक्त तुमचा निरोप घेतोय, पण मी तुमच्यातच आहे. मला तुम्ही 2 मिनिट डोळे झाकून माझं नामस्मरण करा, मी तुम्हाला नक्की दर्शन देईन. तुमच्या अडीअडचणी, तुमचे जे काही कष्ट आहेत, तुमचे दुःख आहेत, त्याला मी नक्की सहारा देईल. मी नक्की तुमची साथ देईल. जो मला अनन्य भावाने शरण येतो त्याचा योगक्षेम मी स्वतः चालवतो आणि जो माझं नामस्मरण चिंतितो त्याला मी चिंतो, असं स्वामींनी सतत सांगितलेलं आहे. त्यामुळे स्वामी महाराजांना तुम्ही जेवढं जास्त नामस्मरण कराल तेवढी जास्त तुम्हाला स्वामींची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. कारण स्वामींनी तुम्हाला नेहमी सांगितले, स्वामी आपल्याला नेहमी सांगतात, जो माझं नाम जपतो त्याला मी जपतो. त्यामुळे स्वामी महाराज आपल्यातच आहेत. आपण जेवढं स्वामींची सेवा करू तेवढा आपल्याला मेवा मिळतो आणि जेवढं आपण स्वामींची सेवा करू, जे सेवेकरी घडू, आपण दुसऱ्यांचे दुःख दूर करू. आपल्या हातून जर एखाद्याचं दुःख दूर होत असेल, त्याची अडचण दूर होत असेल आणि त्यातून जर त्याच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्याच्या चेहऱ्यावरचं जे काही हसू आहे, तो त्याचा आत्मा जो आपल्याला दुआ देऊन जातो, आशीर्वाद देऊन जातो ना, ते सगळ्यात मोठी तुमची स्वामी सेवा आहे. आणि अशी स्वामी सेवा स्वामींना खूप म्हणजे खूप प्रिय आहे. असे स्वामी सेवेकरी, असाच भक्त स्वामींना खूप प्रिय आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर बाकीचे स्वामींची काहीच सेवा करता येत नसेल तर कमीत कमी तुम्ही दुसऱ्यांना मदत करा, दुसऱ्यांचे दुःख दूर करा. जेवढे जास्त तुम्हाला दुसऱ्यांना मदत करता येईल, जेवढे जास्त दुसऱ्यांचे दुःख दूर करता येतील तेवढे दुःख दूर करा. पण स्वामींच्या सेवेला कधीच खंडन पडून देऊ नका. जसं जमेल, जिथं जमेल तसं स्वामींचं नामस्मरण करा. स्वामींचे लीला खूप अगाध आहे. जो भक्त मनापासून स्वामींना चिंतितो, स्वामींचं नामस्मरण करतो, त्याला निश्चितच अनुभव आल्याशिवाय राहत नाही. हा माझा स्वतःचाही अनुभव आहे आणि स्वामी सेवेकऱ्यांचे, स्वामी भक्तांचेही खूप अनुभव आहेत. तर असाच हा दादांचा अनुभव होता. तो तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमचेही काही जर अनुभव असतील तर तेही मला कमेंट करून सांगा. जर हा अनुभव तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी.